आषाढ महिना सुरू झाला की लक्ष्मी आईला नैवेद्य असतोच बघा. आणि त्यात आमच्या खानदेशी लोकांना आवडणारी झणझणीत काळ्या रश्श्याची भाजी. आहाहा, काय सांगू तुम्हाला. कांदा खोबऱ्याचं वाटण तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. यात आपल्या आवडीनुसार मसाले ॲड केले. शिजवलेले हरभरे तेही या तेलात छान परतवून घेतले. मग 1 ग्लास पाणी ॲड केलं. थोडे हरभरे मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट यात ॲड केली. ताट झाकून 10 ते 15 मिनटं भाजी उकळून घेतली. सगळ्या माझ्या यूट्यूबच्या मैत्रिणी आषाढ स्पेशल कापण्या करताय, मग मी कशी मागे राहू. म्हणून मी ज्वारी व गव्हाचं पीठ समप्रमाणात घेतलं. यात वेलची पूड घातली व गुळाचं पाणी ॲड करून घट्टसर डो मळून घेतला. आणि हरभऱ्याच्या भाजीसोबत पुरी असेल तर मुलांची मज्जाच असते बघा. 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, थोडी हळद, चवीनुसार मीठ घालून याचा घट्टसर डो मळून घेतला. आधी कापण्यांसाठी पोळी लाटून घेतली. जास्त जाड नाही, अगदी बारीक नाही, अशी पोळी लाटून यावर खसखस घातली. सारख्या आकाराच्या कापण्या कट करून गरम गरम तेलात तळून घेतल्या. त्याचबरोबर पुरी आणि तळण्याचे सगळे प्रकार, भजे, पापड रेडी करून घेतले. तांदळाची खीर बनवली. नैवेद्याचं ताट रेडी केलं आणि लक्ष्मी आईचा नैवेद्य पण रेडी केला. नैवेद्य दाखवला. घरी आल्यावर मस्त जेवण एन्जॉय केलं. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.